दिवस दुसरा ज्यामध्ये आपण फिजिक्स डेली प्रॅक्टिस क्वेश्चन बघतोय. फिजिक्सचे 5, केमिस्ट्री 5 आणि बायोलॉजी 10. ज्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे जे मेन्स 2022चा. या क्वेश्चनमध्ये आपल्याला असं सांगितलं आहे, अ स्मूथ सर्क्युलर ग्रुव हॅज अ स्मूथ व्हर्टिकल वॉल ॲज शोन इन द फिगर. अ ब्लॉक ऑफ मास m moves against the wall with speed v. Which of the following curve best represents the correct relation between n and स्पीड ऑफ ब्लॉक. आता जेव्हा आपण एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक म्हणजे वॉल ऑफ डेथची कन्सेप्ट बघतो, तेव्हा हा जो हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आहे याच्यामध्ये जी व्हेइकल असणार आहे त्या व्हेइकलनं हॉरिझॉन्टल रोडशी जो नॉर्मल रिॲक्शनचा कॉम्पोनंट केलेला असणार आहे तो n असणार आहे. व्हेइकल अशी जेव्हा ग्रुथवर फिरणार आहे तेव्हा. आणि हा जो फोर्स प्रोव्हाइड केला जातो तो सेंट्रिपेटल फोर्स mv²/r. म्हणजे आपल्याला हे रिलेशन मिळालं n=mv²/r. तर आपल्याला n आणि व्हीचं रिलेशन पाहिजे. n इज प्रपोर्शनल टू v². आपल्याला माहीत आहे इक्वेशन ऑफ पॅराबोला y इज प्रपोर्शनल टू x². मग यामध्ये जो नॉर्मल आहे तो आपला y ॲक्सिसवर आहे आणि व्हेलॉसिटी जी आहे x ॲक्सिसवर. याच्यामध्ये जो कॉन्केव्ह अप असणार आहे हा आपला ग्राफ करेक्ट असणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी हे आपलं ॲन्सर असणार आहे. ज्यांना हे रिलेशन नाही समजलं त्यांनी एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू पुट करून सोडवू शकता. जेव्हा एक्सची व्हॅल्यू आपण 1 घेणार आहे किंवा एक्सची व्हॅल्यू 0 घेणार आहे तेव्हा वायची व्हॅल्यूसुद्धा 0 मिळणार आहे. एक्सची व्हॅल्यू 1 घेणार आहे, वायची व्हॅल्यू 1 मिळणार आहे. जेव्हा एक्सची व्हॅल्यू 2 घेणार आहे तेव्हा वाय आपल्याला किती मिळतो, 4 मिळून जातो. एक्सची व्हॅल्यू 3 घेतल्यानंतर वाय आपल्याला 9. मग 0 0 कॉमन पॉईंट, 1ला 1, 2ला 4 अशा पद्धतीने प्लॉटिंग केलं तरीही सुद्धा आपल्याला ग्राफ समजून जाईल. नंतर क्वेश्चन नंबर जो दुसरा आहे तो आपण घेतो आहे समोर. तो JEE 2022चा आहे. ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे जो आपला बॉल आहे तो रिलीज केला आहे रेस्टपासून. मग आता मी इथं एक काय प्लॉट करतो, तर इथं एक कॉन्केव्ह आपण बाउल प्लॉट केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जी माहिती आहे किंवा मी काय करतो हातानंच ड्रॉ करतो. हे जेव्हा आपण हा बाउल प्लॉट केला आहे यामध्ये एक पॉईंटपासून एक पार्टिकल बॉल रिलीज केलेला आहे. आता इथे जेव्हा असणार आहे तेव्हा त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी आहे. जेव्हा तो क्यू पॉईंटला येणार आहे तेव्हा त्याच्यात कायनेटिक एनर्जी असणार आहे. मग आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे, तर रेशो ऑफ सेंट्रिपेटल फोर्स आणि नॉर्मल रिॲक्शन. म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स सगळ्यांना माहीत आहे mv²/r आणि नॉर्मल रिॲक्शन ही काय आहे, तर हा रेशो जो आहे तो a आहे. आणि अँग्युलर पोझिशन ऑफ पॉईंट Q इज अल्फा विथ रिस्पेक्ट टू पॉईंट Q. इथं Q या पॉईंटला अँगल जो केलेला आहे तो अँगल किती केलेला आहे, अल्फा केलेला आहे. आणि याची रेडियस जी आहे ह्या बाउलची ती आपल्याला r एवढी दिलेली आहे. लक्षात घ्या जेव्हा हा पॉईंट P पासून Qपर्यंत यायला चालू होतो इथं कन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार आपण काय ड्रॉ करू शकतो, तर कन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार पॉईंट Pला जी पोटेन्शियल एनर्जी आहे mgh ही कन्वर्ट होणार आहे Q पॉईंटला कायनेटिकमध्ये. आणि ही कायनेटिकमध्ये Q पॉईंटला काय असणार आहे, हाफ ऑफ mv². ओके, mv²/2. मग आता h ही आपल्याला हाईट पाहिजे आहे P पासून Q पर्यंतची. hची व्हॅल्यू ही r sin अल्फा येणार आहे. h इज इक्वल टू r sin अल्फा ही व्हॅल्यू येणार आहे. मग mgr sin अल्फा इज इक्वल टू mv²/2. यामध्ये m कॅन्सल होईल. v² इज इक्वल टू 2gr sin अल्फा हा आपल्याला मिळून गेला. पण त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला जो कॉम्पोनंट आहे कुठल्या पॉईंटचा, Q पॉईंटचा. नॉर्मल रिॲक्शन ही परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ रोड असतो. वेट ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड असतं. इथं जो अँगल झाला असेल तो अल्फा. मग ॲडजस्टंट कॉम्पोनंट mg sin अल्फा आणि अपोजिट कॉम्पोनंट काय होईल, mg cos अल्फा होईल. मग आपल्याला नॉर्मल रिॲक्शन ही बॅलेन्स करायची आहे. तर ही बॅलेन्स करत असताना जो नॉर्मल रिॲक्शन आहे जो सेंटरचा कॉम्पोनंट n हा कोणाकोणाला बॅलेन्स करेल, तर mg cos अल्फा आणि cos अल्फा नाही साइन अल्फा होईल. अपोजिट कॉम्पोनंट हा काय होतो, साइन अल्फा होतो आणि ॲडजस्टंट कॉम्पोनंट कॉस अल्फा, mg cos अल्फा. ओके, तर mg साइन अल्फा आणि सेंट्रिपेटल फोर्सला बॅलेन्स करेल. mg साइन अल्फा
प्लस सेंट्रिपेटल फोर्स mv²/r. मग जर आपण ही व्हॅल्यू बघितली तर v²ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे 2gr sin अल्फा. मग mg sin अल्फा प्लस m/r v²ची व्हॅल्यू 2gr sin अल्फा. याच्यामध्ये r कॅन्सल झालं म्हणजे नॉर्मल रिॲक्शन 3mg sin अल्फा ही आली नॉर्मल रिॲक्शन. पण आपल्याला काय विचारलं आहे तर एमध्ये आणि अल्फामध्ये असणारं रिलेशन विचारलं आहे. मग आता आपण ह्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करू. mv²/r ही जी व्हॅल्यू आहे ती एची आहे आणि नॉर्मल रिॲक्शनची व्हॅल्यू किती आलेली आहे आपल्याला जी थ्राईस mg sin अल्फा. बघा हे m कॅन्सल होईल. v²ची व्हॅल्यू आपण मगाशी कॅल्क्युलेटच केली होती 2gr sin अल्फा आणि ह्यातला r कॅन्सल झाल्यानंतर 2g sin अल्फा अपॉन 2g sin अल्फा अपॉन 3g sin अल्फा म्हणजे ए बरोबर जो कॉन्स्टंट आला तो 2/3 आला. म्हणजे एची व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसून येते जो की हे आपलं ॲन्सर आहे. ओके, तर याच्यामध्ये जरा रिझॉल्युशन व्हेक्टर रिझॉल्युशन येणं आपल्याला गरजेचं आहे. तर समोरचा क्वेश्चन नंबर 6मध्ये आपल्याला हा JEE 2024चा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला रेडियस एका सर्क्युलर ट्रॅकचे दिलेले आहे. आपण ती जी व्हॅल्यू आहे ते SI मध्ये कन्वर्ट करून घेऊ. r बरोबर 0.5 दिलेले आहे मीटरमध्ये आणि याच्यामध्ये असं सांगितलं आहे नॉर्मल आणि टेंजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ ॲक्सलरेशन्स आर इक्वल. म्हणजे जे तुमचे ॲक्सलरेशन कॉम्पोनंट सेंट्रिपेटल असतं आणि टेंजेन्शियल असतं हे मॅग्नेट्यूड वाईज इक्वल आहेत. सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन आपल्याला माहीत आहे v²/r असतं आणि टेंजेन्शियल ॲक्सलरेशन आपण व्हॅल्यू घेतली dv/dt ही व्हॅल्यू घेतली. मग जर ह्याच्यामध्ये लिमिट आपल्याला दिलेलं आहे टाईम t=0 असताना मग हे आपण सॉल्व कशा पद्धतीनं करू तर रिअरेंज करून. मग आता हे v² पलीकडे गेल्यानंतर dv/v² झालं आणि लेफ्ट साईडला dt काय आलं आपलं r. आणि याच्यामध्ये जेव्हा आपण लिमिट्स व्हॅल्यू पुट करतो आहे त्या व्हॅल्यू कशा व्हेरी होणार आहेत तर या आपल्या इंटिग्रेशन थ्रू आपण व्हॅल्यू पुटअप करू. मग इंटिग्रेशन थ्रू व्हॅल्यू पुटअप करत असताना बघा जे लोअर लिमिट आहे ते टाईम असता जेव्हा आहे ते आपलं 0 आहे आणि अप्पर लिमिट टाईम t असणार आहे. पण जेव्हा टाईम 0 होतं तेव्हा व्हेलॉसिटी ही 4 होते आणि अप्पर व्हेलॉसिटी ही आपण माहीत नाही आपल्याला मग v पुट करतो आहे. मग हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला इंटिग्रल dt हे t येणार आहे आणि 1/r हे तुमचं कॉन्स्टंटच राहील आणि लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट t राहील. उजव्या बाजूला 1/v²चं इंटिग्रेशन हे -1/v लोअर लिमिट आपल्याला 4 आणि अप्पर लिमिट v मिळून जाईल. तर हे आपण रिअरेंज करू तर अप्पर लिमिट t -0 म्हणजेच t राहिलं t/r लेफ्ट साईड मिळाली आणि इकडं राईट साईड -1/v मायनस ऑफ 1/4 म्हणजे इक्वेशन आपल्याला असं मिळून गेलं 1/4 - 1/v = t/r. ओके, म्हणजेच t/r = 1/4 - 1/v. आता हे इक्वेशन आपल्याला व्हीच्या रूपात आपण फाइंड आउट करू. कशा पद्धतीने व्हीच्या रूपात फाइंड आउट होते बघू. लेफ्ट साईडला -1/v हा लेफ्टला आल्यानंतर +1/v होईल आणि राईट साईडला 1/4 - t/r हे रिलेशन मिळेल आणि राईट साईड आपण बॅलन्स करू r - 4t. r मायनस काय राहिलेलं आहे तर r - 4t अपॉन 4r हे 1/v मिळालेलं आहे. मग v बरोबर आपल्याला इक्वेशन काय मिळतं तर v बरोबर 4r अपॉन 4t हे आपल्याला व्हेलॉसिटी आहे. पण व्हेलॉसिटी काय असते रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजेच vs/dt ही व्हॅल्यू असते. मग आपण ह्याच्यामध्ये काय करूया तर rची व्हॅल्यू 0.5 पुट करून घेऊ. rची व्हॅल्यू 0.5 पुट केल्यानंतर 4 × 0.5 अपॉन 0.5 - 4t. ओके, तर हे आपल्याला
ds/dt रूपात मिळून गेलं. तर हे आपल्याला रिअरेंज केल्यानंतर 2/0.5 मायनस 4t इज इक्वल टू ds/dt. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. याच्यामध्ये इंटिग्रेशन आपल्याला घ्यावं लागणार आहे. आपल्याला dsच्याच बाजूला जी टर्म जाईल किंवा dt बाजूला जी टर्म जाईल ते आपण रिअरेंज करू. dt इज इक्वल टू ds आणि लेफ्ट साईडला 2/0.5 मायनस 4t याचं आपल्याला इंटिग्रेशन घेऊन सॉल्व करायचं आहे. लक्षात घ्या, जेव्हा एक रिव्हॉल्युशन होतं तेव्हा टोटल जे डिस्टन्स कवर केलं जातं ते 2πr एवढं डिस्टन्स कवर केलं जातं. आणि लेफ्ट साईडला जे टाईम दिलेला आहे ते टाईम आपल्याला 0 ते t एवढं घ्यावं लागेल. पण जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधनं 2 मल्टिप्लाय केलं तर हे 4/1 मायनस 8t विथ रिस्पेक्ट टू dt हे इंटिग्रेशन आपल्याला 0 टू t. आता 1/ ही जी व्हॅल्यू आहे ही सॉल्व करत असताना लेफ्ट साईडला राईट साईडला इक्वेशन घेतो आहे. कॉन्स्टंट टेक आउटसाईड इंटिग्रल dt/1 मायनस 8t इज इक्वल टू 2π आणि ही जी रेडियस आहे ते आपण स्मॉल मानू 2πr आणि सॉल्व करू. लोअर लिमिट 0 आहे, अप्पर लिमिट किती आहे t. आता 1/xचं इंटिग्रेशन log x असतं त्या पद्धतीने मी 1/1 मायनस 8tचं इंटिग्रेशन log ऑफ 1 मायनस 8t आता हे लॉगॅरिथमिकमध्ये होईल आणि जी एक्स्ट्रा टर्म आहे ती मी डिनॉमिनेटरमध्ये घेतो आहे आणि राईट साईडला 2πr. आता rची व्हॅल्यू 0.5 पुट करू म्हणजे राईट साईडला आपल्याला पाय हे राहील म्हणजेच log ऑफ 1 मायनस 8t अपॉन इथे किती राहिलं -8 आणि जे लोअर लिमिट होतं आणि अप्पर लिमिट होतं ते पुट करायचं राहिलं म्हणजे लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट t आहे. ओके, तर लेफ्ट साईडला 4 आणि राईट साईडला आपल्याला पाय काय राहिलेला आहे 0 लोअर लिमिट अप्पर लिमिट t. तर हे पुढे सोडवल्यानंतर आपल्याला 4 × 8 म्हणजे -2 आपल्याला इथं मिळून जाईल आणि राईट साईड आपल्याला -2π होईल. हे कॅल्क्युलेशन मी करतो. 4 2 जा 8 -2π राईट साईडला जाईल. आता अप्पर लिमिट t टाकू 1 मायनस 8t मायनस टीची व्हॅल्यू जर 0 टाकली तर 0च होणार, log 1 येणार आहे. log 1 इज इक्वल टू -2π ही व्हॅल्यू मिळाली. आणि आता हेच आपल्याला log 1 मायनस 8t इज इक्वल टू -2π ही व्हॅल्यू मिळून गेली. आपल्याला फाइंड आउट जे करायचं आहे ते अल्फा फाइंड आउट करायचं आहे म्हणजे तिथं टाईम दिलेला आहे ते log जेव्हा कॅन्सल करतो लेफ्ट साईडला 1 मायनस 8t राईट साईडला e⁻²π आणि हे आपल्याला +1 तिकडे गेल्यानंतर काय होईल -1 होईल म्हणजेच -8t इज इक्वल टू -1 प्लस e⁻²π. आता -8 मल्टिप्लायच्या ऐवजी इकडं तिकडे डिवाईड केल्यानंतर t बरोबर e⁻²π -1 किंवा -8ने डिवाईड केल्यानंतर 1 मायनस e⁻²π अपॉन किती राहील 8 राहील आणि त्यांनी ही व्हॅल्यू दिल्या 1/α. फायनली कम्पेअर जर केलं आपण 1/α इन ब्रॅकेट 1 मायनस e⁻²π तर अल्फाची व्हॅल्यू आपल्याला 8 येऊन गेली. हे आपलं न्यूमरिकल टाईपचं ॲन्सर असणार. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. एकदा रिवाईज करतो. त्यांनी रेडियस दिलेली आहे 50 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं मी मीटर केलं इथं तुम्हाला दिसून येईल. मी ग्रीननं ब्रॅकेट घातला आहे. त्याच्यामध्ये नॉर्मल आणि टेंजन्शियल कॉम्पोनंट ॲक्सिलेशनचे इक्वल केलं म्हणजे रेडियल ॲक्सिलेशन आणि टेंजन्शियल ॲक्सिलेशन इक्वल केलं. सेंट्रिपेटल ॲक्सिलेशन जे v²/r असतं, टेंजन्शियल dv/dt असतं आणि लोअर लिमिट अप्पर लिमिट व्हॅल्यू दिलेत आपण त्या पुट केल्या आणि त्याच्यानुसार इक्वेशन सॉल्व केलं. v साठी इक्वेशन आपल्याला आलं 4r/r-4t आणि व्हेलॉसिटी ही रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट असते. रिअरेंजिंग करून इंटिग्रेशन घेतलं. तर तुम्हाला हा जर क्वेश्चन अवघड वाटत असेल तर एकदा दोनदा प्रॅक्टिस करा, तुम्हाला या पद्धतीचे क्वेश्चन जमून जातील. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. तर समोर क्वेश्चन जो JEE 2022ला विचारलेला आहे याच्यामध्ये
ट्यूब लेंथ आहे, म्हणजे लेंथ आपल्याला एस आयमध्ये कन्वर्ट करून घेऊ 0.5 मीटर. कम्प्लिटली फिल्ड विथ इनकॉम्प्रेसिबल लिक्विड ज्याचा मास दिलेला आहे एम बरोबर 0.250 kg आणि क्लोज्ड एका एंडला केले. द ट्यूब इज रोटेड इन हॉरिझॉन्टल प्लेन. म्हणजे समजा जी हे उभा जो ॲक्सिस आहे ह्याच्याशी एक ही जी लेंथ जी तुमची आहे टोटल लेंथ एल ह्याची एक एंड क्लोज्ड आहे, म्हणजे उजवं एंड क्लोज्ड आहे असं आपण समजू. आणि हे काय केलेलं आहे, फिरवलेलं आहे. आणि हे फिरवत असताना त्यांनी अँग्युलर व्हेलॉसिटी जी दिली आहे ओमेगा दिलेली आहे. ओमेगा इज इक्वल टू एक्स रूट ऑफ एफ दिलेले आहे. आणि एफ हा फोर्स एक्झर्टेड होतो लिक्विडवर. द व्हॅल्यू ऑफ एक्स होईल बी. मग आपल्याला लक्षात येतं का ह्याच्यातला मी एक स्मॉल एलिमेंट मी काय म्हणला, टोटल जेव्हा मास एम असेल तेव्हा त्याची लेंथ काय आहे, एल आहे. आता मी छोटासा एलिमेंट डी एम घेतो आहे, तेव्हा हा डी एम एलिमेंट मासचा घेतला तेव्हा इथून इथपर्यंतची लांबी जी काय आहे एक्स आहे. मग मी ही काय घेतली, एक्स घेतली. आता जेव्हा मला जो फोर्स कॅल्क्युलेट करायचा एफ बरोबर फॉर्म्युला काय असतो, एम आर ओमेगाचा स्क्वेअर. पण जो फोर्स आहे तो स्मॉल एलिमेंट फोर्स जो आहे तो स्मॉल एलिमेंट मासमुळं मला डी एम असं मी म्हटलो. आता आरची व्हॅल्यू ही एक्स होऊन जाईल आणि ओमेगाचा स्क्वेअर. ॲक्च्युली आपल्याला इंटिग्रेशन घेऊन हे सॉल्व करावं लागेल. जो लागलेला फोर्स असेल तो डी एफ असेल. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साईड जो इंटिग्रल डी एफ असेल तो एफ आला इंटिग्रल डी एम. आता मासचं इंटिग्रेशन आपल्याला एक्स दोन व्हेरिएबल आहेत. मग इथं आपल्याला ते कसं फाइंड आउट करायचं आहे, तर डी एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बघा मी ह्याला इक्वेशन 1 मांडलं व खालच्याला वरच्याला 2 मांडलं. 1/2 केलं तर डी एम अपॉन काय आलं एम बरोबर एक्स बाय काय आलं, एल आलं. मग मला याच्यामध्ये दो डी एमसाठी माझी जी लेंथ एलिमेंट होती ती डी एक्स होती. मग मला हे डी एक्स लिहावं लागेल. मग डी एम बरोबर काय व्हॅल्यू आली, एम अपॉन एल विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. मग ही डी एमची व्हॅल्यू एम अपॉन एल विथ रिस्पेक्ट टू डी एक्स आणि हा एक्स आणि ओमेगाचा स्क्वेअर. मग कॉन्स्टंट मी आउटसाईडला घेतो एम बाय एल आणि ओमेगाचा स्क्वेअर. इंटिग्रेशन काय राहिलं एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. एक्सचं इंटिग्रेशन काय असतं x²/2, पण लोअर लिमिट 0 आहे, अप्पर लिमिट लेंथ एल असेल. मग हा जो आला एम ओमेगा स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटिग्रेशन एक्सचं x²/2 हे आलं. लोअर लिमिट 0 आहे, अप्पर लिमिट एल आहे. म्हणजेच थोडक्यात एम ओमेगा स्क्वेअर एल स्क्वेअर डिवाइड बाय 2l हे आलं. म्हणजेच आपल्याला लक्षात येतं का की जी व्हॅल्यू आहे एम ओमेगा स्क्वेअर एल स्क्वेअर डिवाइड बाय एल 2l इज इक्वल टू एफ आहे. यातला एक एल कॅन्सल झाला. आपल्याला ओमेगा फाइंड आउट करायचा होता. तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू एफ ट्वाईस एफ अपॉन जे आलं ते एम आणि स्क्वेअर रूट घेतल्यानंतर व्हॅल्यू मिळेल आपल्याला. तर 2f अपॉन एम हे रिलेशन आलं. आणि मल्टिप्लाय एम डिवाइड झाला आणि याची लेंथ एक लिहायची राहिली एल. ओके, तर व्हॅल्यू पुटअप करू 2f. एफ हा आपल्याला एफच्या स्वरूपात आहे. मास किती दिलं आहे 2.250 आणि लेंथ किती आहे, तर लेंथ 50 म्हणजे 0.5 एवढे आहे. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 25 दुनी 50 म्हणजे 0.5 0.4 म्हणजे 4 जर हे बाहेर काढलं हे किती आलं स्क्वेअर रूट ऑफ 16f म्हणजेच हे 4 रूट एफ आलं. पण त्यांनी जी दिलेली व्हॅल्यू आहे ते एक्स रूट एफ आहे. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय आली, एक्सची व्हॅल्यू काय आली 4 आली. हे न्यूमेरिकल टाईप आन्सर याचं 4 येऊन जाईल. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. समोरचा क्वेश्चन हा बँकिंग ऑफ रोडमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे, तर नॉर्मल रिॲक्शन फाइंड आउट करायला सांगितलं आणि ह्याच्यामध्ये मॅक्झिमम पॉसिबल सेफ्टी स्पीड सांगितलं विदाउट स्किडिंग. मग आता हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक असेल त्याला आपण बँकडे कितीने केलं करणार आहे थीटानं. ही जी व्हेकल आहे त्या व्हेकलचं वेट असतं ते ऑलवेज व्हर्टिकली काय असतं डाऊनवर्ड असतं हे आपल्याला माहीत आहे. ह्याच्यावर जो नॉर्मल रिॲक्शनचा कॉम्पोनंट हा एन लागणार आहे तो 2 भागात रिझॉल्व होणार आहे हे आपल्याला माहीत आहे. ॲडजेसंट कॉम्पोनंट काय येणार आहे एन कॉस थीटा आणि अपोजिट कॉम्पोनंट काय येणार आहे एन साइन थीटा.
आता मॅक्झिमम सेफ्टी स्पीड जे असणार आहे ते बाहेरच्या दिशेनं म्हणजे फ्रिक्शनल फोर्स कुठल्या दिशेने लागेल तर तो आतल्या दिशेने लागेल एफ एस. आणि इथं दोन कॉम्पोनंट एफ एस कॉस थीटा आणि ॲडजसंट कॉम्पोनंट काय येईल तुमचा अपोजिटचा एफ एस साइन थीटा. मग आपल्याला नॉर्मल रिॲक्शन याच्यामध्ये फाइंड आउट करायची आहे तर ती एन कॉस थीटा इज इक्वल टू एफ एस साइन थीटा प्लस काय आला एम जी आला. मग याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू आणि सॉल्व करू. थीटा हा ह्याच्यामध्ये 30 दिलेला आहे म्हणजे कॉस 30 इज इक्वल टू एफ एस इज इक्वल टू म्यू एस एन. ही व्हॅल्यू आपल्याला माहीतच आहे. मग म्यू एस एन साइन थीटा प्लस एम जी हे रिलेशन सॉल्व करू. बघा कॉस √3/2 is equal to mu कोएफिशियंट ऑफ. तर सदरच्या क्वेश्चनमध्ये म्यूची व्हॅल्यू द्यायची राहिलेली आहे. ती म्यूची व्हॅल्यू 0.2 आहे. तर ही व्हॅल्यू पुट करू. म्यूची व्हॅल्यू 0.2. नॉर्मल रिॲक्शन आपला एन आहे. साइन 30 हा 1/2 असेल. मग आपल्याला लक्षात येईल की प्लस एम जी. मग ही व्हॅल्यू इकडं आपण घेतल्यानंतर आपल्याला एन कॉमन निघेल √3/2. √3 म्हणजे 1.7 असतो /2 मायनस हा 0.1 झाला. उजव्या साईडला मास जे आहे ते एम जी. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे आपल्याला नॉर्मल रिॲक्शन फाइंड करायचं एन बरोबर एम जी अपॉन 1.7/2 मायनस 0.1 हे कॅल्क्युलेट आपल्याला करायचं. मग एन बरोबर एम मास किती दिलेला आहे आपल्याला तर त्या गाडीचं मास 800 किलोग्रॅम आहे आणि जी किती आहे राऊंडिंग आपण 10 घेतो. हे 1.7/2 ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण 1.7 म्हणजे 8216 0.8 आणि परत उरलं एक म्हणजे जवळपास 0.85 मायनस 0.1 आणि हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. म्हणजेच जवळपास 8000 भागिले 0.7च्या आसपास उत्तर येईल. आणि हे जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला लक्षात येतं की जर समजा राऊंडिंग ऑफ डिनॉमिनेटरमध्ये आपण 8 केलं तर 1000च्या आसपास म्हणजे 10,000च्या आसपास उत्तर येणार आहे. म्हणजे ह्याचं ॲन्सर हे इंटू 10⁻³ करणं गरजेचं आहे. 10 × 10⁻³ म्हणजे ऑप्शन आपला 10च्या आसपास असणं गरजेचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता येईल आपला फर्स्ट येईल. करेक्ट ॲन्सर काढण्याची गरज नाही. फक्त जवळचं क्वेश्चनचं ॲन्सर आपल्याला तिथं फाइंड आउट करणं गरजेचं आहे. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. याच्यानंतर आपण केमिस्ट्रीचे 5 क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. हे तुम्हाला बॅलेन्सिंग करता आलं पाहिजे आणि व्हॅल्यू पुटअप करता आल्या पाहिजेत. पुढचा जो आपण पॉईंट क्वेश्चन घेणार आहे तो केमिस्ट्रीचे घेणार आहेत. तर आता केमिस्ट्रीचा जो पहिला क्वेश्चन आहे हा CET 2024ला विचारला गेलेला आहे. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग एक्झिबिट आयसोट्रॉपिक प्रॉपर्टीज. आयसो म्हणजे सेम आणि सेम प्रॉपर्टीज ह्या कशामध्ये आपल्याला दिसतात ग्लास प्लॅस्टिक रबर टार. म्हणजे याचा ॲन्सर आहे आपला ऑप्शन नंबर फर्स्ट. ट्रिक लक्षात ठेवायचे ग्लास प्लॅस्टिक रबर टार. ग्लास प्लॅस्टिक रबर टार किंवा आपल्याला जो बटर आहे हे सुद्धा एक्झाम्पल लक्षात ठेवलं तरी चालेल. पुढचा क्वेश्चन आपण सेकंड घेतोय जो की CET 2023ला आपला विचारलेला गेलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपण ॲमॉर्फस सॉलिड कोणतं नाही हे विचारलं. आता ॲमॉर्फस कोणतं नाही तर ॲमॉर्फस कोणतं आहे ग्लास प्लॅस्टिक रबर टार. ही ट्रिक सांगितली. ग्लास प्लॅस्टिक रबर टार आणि बटर हे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर ग्लास आहे रबर आहे प्लॅस्टिक आहे म्हणजे नसणार कोणतं आहे तुमचं डायमंड नसणार आहे. ओके हे याचं ॲन्सर आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही लिहून ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला CET 2023ला विचारला गेलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज नॉट ट्रू अबाउट क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडच्या बाबतीत आपल्याला रेग्युलर आणि पिरियॉडिक अरेंजमेंट माहीत असणं गरजेचं आहे.
हे असतात ॲनआयसोट्रॉपिक असतात किंवा शार्प मेल्टिंग पॉईंट असतो. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला रेग्युलर आणि पिरियॉडिक अरेंजमेंट तर मिळतेच. हे ॲनआयसोट्रॉपी असतात, शार्प मेल्टिंग पॉईंट असतो आणि ह्याचे एक्झाम्पल जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा तुमची थर्मल कंडक्टिव्हिटी असते ती डिफरंट डायरेक्शनला असते, हे आपल्याला माहीत आहे. मग हे ॲनआयसोट्रॉपी दाखवतं, त्यांनी लिहिलं आहे आयसोट्रॉपिक आहे, तर हा ॲन्सर तुमचा म्हणजे चुकीचा आहे. हा ॲनआयसोट्रॉपी दाखवतो. बाकीचं रेग्युलर अरेंजमेंट, शार्प मेल्टिंग पॉईंट किंवा या ज्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ह्या बरोबर प्रॉपर्टी आहेत. चुकीची प्रॉपर्टी कोणती आहे तर ही आपली पहिली आहे, दे आर ॲनआयसोट्रॉपी असतं ते आयसोट्रॉपिक म्हणून दिलेलं आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या. पुढचा क्वेश्चन आपल्याला CET 2022ला विचारला गेलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे तर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स नॉट ट्रू अबाउट कोव्हॅलंट. आता कोव्हॅलंट जेव्हा आपण म्हणतो, क्रिस्टलाईनचे आपल्याला 4 प्रकार आहेत आणि हे क्रिस्टलाईनचे 4 प्रकार कोणते कोणते तर आयोनिक, IONIC आयोनिक, दुसरा आहे तो आपला कोव्हॅलंट आणि तिसरा जो आहे तो आपला मॉलिक्युलर आणि चौथा जो आहे तो मेटॅलिक. आयोनिकमध्ये लक्षात ठेवायचं सोडियम क्लोराईड NaCl, कोव्हॅलंटमध्ये आपल्याला डायमंड लक्षात ठेवा आणि मॉलिक्युलरमध्ये आपल्याला किंवा मेटॅलिकमध्ये आपल्याला काय आहेत सगळे मेटल्स आहेत. मॉलिक्युलरमध्ये परत 3 प्रकार आहेत, पण आपल्याला कोव्हॅलंटमध्ये डायमंड हा आपल्याला हार्ड असतो माहीत आहे किंवा त्याच्यामध्ये जे बॉन्डिंग असतं ते कोव्हॅलंट असतं हे पण माहीत आहे. मग पण ह्यांनी जे दिलं आहे ते सॉफ्ट नेचर दिलं आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. बाकीचं ह्याच्यामध्ये ॲटम्सच्या रूपात असतात हे पण बरोबर आहे, कोव्हॅलंट बॉन्ड असतात आणि डायमंडचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट पण आपल्याला हाय असतो हे माहीत आहे. पुढं ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. नंतर जो लास्टचा क्वेश्चन आहे आज केमिस्ट्रीचा, याच्यामध्ये असं म्हटलं आहे नॉट ट्रू अबाउट पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम म्हणजे पॉली म्हणजे काय अर्थ आहे तर मेनी आहे आणि मॉर्फिझम याचा अर्थ प्रकार आहे. याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं तर पहिला जो दिला आहे त्यांनी NaF आणि MgO हे आहेत आयसोमॉर्फिझमचे एक्झाम्पल्स, MgO आणि NaF किंवा NaNO3 आणि CaCO3. त्यामुळे आपल्याला ह्याचं ॲन्सर येणार आहे, कारण की हे आहेत ते आयसोमॉर्फस कंपाऊंड्स आहेत. पॉलिमॉर्फसमध्ये आपल्याला सिंगल सबस्टन्स एक्झिट इन 2 or more फॉर्म्स ह्यालाच डेफिनेशन आहे. पॉलिमॉर्फिझम ऑकरिंग इन ॲलोट्रॉपी म्हणतात, बरोबर आहे. फ्लोरिनिक इज पॉलिमॉर्फिक फॉर्म ऑफ कार्बनचे 3 ॲलोट्रॉप, डायमंड, ग्राफाईट, फ्लोरिन. तर चुकीचा ॲन्सर कोणता आहे पहिला आहे. याच्यानंतर आपण बायोच्या 10 MCQ बघणार आहोत. तर ह्या बायोलॉजीमध्ये आपण डेली 10 MCQ बघतोय. हाऊ मेनी टाईप्स ऑफ गॅमेट्स विल बी प्रोड्युस्ड इन द इंडिव्हिज्युअल हॅविंग जिनोटाईप. ह्याच्यामध्ये आपल्याला जे जिनोटाईप दिलेलं आहे तर त्यामध्ये लक्षात घ्या कॅपिटल A स्मॉल a, कॅपिटल B स्मॉल b आणि CC. मग ह्यामध्ये किती गॅमेट्स आहेत तर आपल्याला 3 गॅमेट्स आहेत हे दिसून येतं. फाइंड द ऑड वन आउट विथ रिस्पेक्ट टू X लिंकेज. आता ह्या X लिंकेजमध्ये मायोपिया, नेफ्रिटिस किंवा नाईट ब्लाइंडनेस हे आपल्याला माहीत आहेत, पण हा जो एक आहे तो ऑड आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 13मध्ये आपल्याला काय सांगितलं आहे तर डायग्रॅममधला पहिला आणि दुसरा भाग इंडिकेट ओळखा. जो सेंट्रल असतो त्याला फर्स्ट आपल्याला काय म्हणतो कन्स्ट्रक्शन, हा सेकंडरी कन्स्ट्रक्शन आणि हा जो आहे तो टेलोमियर आहे. टेलोमियर आणि जो गोलाकार भाग आहे तो सॅटेलाईट किंवा सॅट असं म्हणतात. तर ऑप्शन नंबर D हा आपला करेक्ट आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आपण 14मध्ये बघा काय म्हटलेलं आहे तर एपिकॅन्थल स्किन फोल्ड अँड सिमिन्स क्रीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ. हे कशाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर हे डायरेक्ट ॲन्सर आहे, डाऊन्स सिंड्रोम हे आपला ॲन्सर आहे. नंतर विच ऑफ द फॉलोइंग इज ॲनिमल वॉज सिलेक्टेड बाय मॉर्गन फॉर स्टडिंग लिंकेज. लिंकेजचा स्टडी करण्यासाठी कोणता ॲनिमल यूज केलेला आहे तर ड्रॉसोफिला हा ॲनिमल सिलेक्ट केला होता. नंतर व्हॉट टाईप ऑफ द जिनोटाईप ऑफ पॅरेंट ऑफ चाइल्ड O ब्लड ग्रुप. मग आता O ब्लड ग्रुपचा
कोणता असणार आहे हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. याचं ॲन्सर आपलं ऑप्शन नंबर डी आहे. त्याच्यानंतर हा जो क्वेश्चन नंबर 17 आहे, ह्या 17मध्ये अ क्रॉस बिटवीन टू पी प्लांट्स टॉल विथ ॲक्सियल फ्लावर अँड ड्रॉप विथ टर्मिनल फ्लावर्स प्रोड्यूस ऑफस्प्रिंग टॉल विथ ॲक्सियल फ्लावर्स अँड टॉल विथ टर्मिनल फ्लावर्स इन द रेशो 1:1. व्हॉट टाईप ऑफ जिनोटाईप ऑफ पॅरेंट्स. मग लक्षात घ्या, हे जो आपण पहिल्या प्रत्येक ऑप्शन चेक करू. ऑप्शन नंबर ए मध्ये कॅपिटल टी कॅपिटल ए स्मॉल ए ॲक्सियलसाठी क्रॉस स्मॉल टी आणि स्मॉल ए ह्याच्यातून गॅमेट्स कोणत्या आल्या टॉल आणि ह्याच्यातनं कोणतं आलं ॲक्सियल, ह्याच्यातनं स्मॉल टी आणि ह्याच्यातून कोणतं आलं टर्मिनल. बघा हे जे आलं ते कॅपिटल टी स्मॉल टी आणि हे जे आलं आपल्याला लक्षात येतं आहे ते कॅपिटल ए स्मॉल ए. मग ह्यांचा जो रेशो आहे तो ह्याचे मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स घेऊन आपल्याला पनेट स्क्वेअर बनवला तर आपल्याला पहिलाच ऑप्शन हा करेक्ट आलेला दिसून येतो. नेक्स्ट जो 18वा क्वेश्चन आहे, याच्यामध्ये 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन ॲलिलीज आर लोकेटेड ऑन. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या ॲलिली लोकेटेड असतात त्या आयडेंटिकल लोकाय ऑफ होमोलॉगस क्रोमोसोम असतात, हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19, in a quantitative inheritance when a character is controlled by 2 pairs of genes the ratio obtained in F2 generation. जो F2 जनरेशनमधला रेशो आहे तो 1:4:6:4:1 हा क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्समध्ये येतो. त्याच्यानंतर लास्टचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन ड्युरिंग डायहायब्रिड क्रॉस इन द F2 जनरेशन द रेशो ऑफ इंडिव्हिज्युअल्स शोईंग वन डॉमिनंट अँड अदर recessive character will be ... of the parents with the contrasting characters. तर या क्वेश्चनला आपण सॉल्व करूया. काय म्हटलंय बघा, F2 जनरेशनमध्ये इंडिव्हिज्युअल शोईंग द वन डॉमिनंट अँड अदर रिसेसिव्ह कॅरेक्टर. म्हणजेच आपण जेव्हा क्रॉस घेतो तो बघा 12-24 ट्रिक आहे, 12-24-12-12-1 हा जिनोटायपिक रेशो होतो. आणि फिनोटायपिक काय येतं तर 9:3:3:1. हे 3:3 आणि 3:6 हे याच्यामध्ये एक डॉमिनंट असतो आणि बाकीचं सगळं काय असतो रिसेसिव्ह असतो. म्हणजे 6 आले आणि कितीपैकी तर हे 16 पैकी, म्हणजे 6/16 हे आपलं ऑप्शन नंबर काय असणार आहे बी. हा 20व्याचा बी हे आपलं आन्सर असणार. तर अशा पद्धतीने आपण डेली टार्गेट फिजिक्स 5, केमिस्ट्री 5 आणि बायो 10 कंप्लीट केलेला आहे.